आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली. कार्यभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. उमेदवारांच्या माघारीनंतर लढतींचं चित्र होणार स्पष्ट. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार. आणि अमेरिकेतल्या अध्यक्ष निवडणुकीच्या उंबरठ्यावर गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्यामुळे भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी 3 IPS अधिकाऱ्यांची समिती येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत नेमण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाचं काँग्रेसने स्वागत केलं आहे. महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती, हे आज स्पष्ट झालं, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप केले. मात्र त्याचे पुरावे नसतील तर आज नाना पटोले यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती भाजपाचे आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये 7,066 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 140 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात 98 तर बीड विधानसभा मतदारसंघात 90 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी 6 तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी 7 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. राज्यातल्या एकूण हालचालींविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. नवीन विधानसभेसाठी राज्यात या महिन्याच्या 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रामुख्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी या प्रमुख आघाड्यांमध्ये सत्तेसाठी चुरस दिसून येत आहे. असं असलं तरी काही छोटे पक्ष आणि अपक्ष देखील निवडणूक रिंगणात आहेत. मोठ्या पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज भरणारे नाराज उमेदवार काय करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचं ते म्हणाले. मात्र आरक्षणासाठी आंदोलन पुढे सुरूच राहील, असं जरांगे यांनी सकाळी वार्ताहरांना सांगितलं. मुंबईत महायुतीच्या विशेषतः शिवसेनेच्या विरोधातले उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मागे घेतले, तर माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याची तयारी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी दर्शवली आहे. मात्र असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मतदारसंघातले आपले सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचंही सरवणकर यांनी स्पष्ट केलं. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. बोरिवलीत भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. भाजपने बोरिवलीत बाहेरचा उमेदवार दिल्याचा त्यांचा आक्षेप होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान 11 सभा घेणार आहेत. धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं या सभा होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्तविभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसंच या आठवड्यातल्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तब्बल 1,400 अंकांची घसरण दिसून आली. दुपारच्या सत्रात ही पडझड 1,291 अंकांवर पोहोचली असून सध्या सेन्सेक्स 78,433 अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळी 454 अंकांनी घसरला होता. तो दुपारच्या सत्रात 377 अंकांपर्यंत पोहोचला. सध्या निफ्टी 23,926 अंकांच्या आसपास व्यवहार करतो आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 2 प्रचारसभा घेत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार विकासात खोडा घालत असल्याचा आरोप गढवा इथल्या सभेत मोदी यांनी केला. विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर झारखंडमध्ये मोदींची ही पहिलीच निवडणूक प्रचारसभा आहे. चाईबासा इथं दुसरी सभा होणार असल्याची माहिती झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी दिली आहे. झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसामच्या लोकांना भाषा गौरव सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आसाममध्ये भाषा गौरव सप्ताह 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची समाज माध्यमावरील पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आसामच्या लोकांचा उत्साह अधोरेखित करण्यासाठी हा सप्ताह एक उल्लेखनीय प्रयत्न आहे. सप्ताह साजरा करण्याच्या उपक्रमांनी राज्यातले लोक आणि आसामी संस्कृती यांच्यातले संबंध अधिक दृढ केले पाहिजेत. आसामबाहेरच्या आसामी लोकांनीही या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केलं. पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं डॉक्टर रानडे यांनी कुलपती संजीव सन्याल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र या पदासाठी आपल्या अर्हतेत उणीव होती असा या राजीनाम्याचा अर्थ नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. डॉक्टर रानडे यांच्या कुलगुरूपदी नियुक्तीवरून अलीकडेच मोठा वाद झाला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी पदभार पुन्हा स्वीकारला होता. उत्तराखंडमधल्या अल्मोडा जिल्ह्यात आज एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. ही बस गौलीखलहून रामनगरच्या दिशेने जात असताना अल्मोडामधल्या कुपी गावाजवळ 200 मीटर खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 51 प्रवासी होते. पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकांनी अपघातस्थळावर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं असून गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघातात मरण पावलेल्यांप्रती शोकभावना व्यक्त केल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. केंद्र सरकारच्या बाजारपेठेत आता 170 बियांची बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असतील. आगामी रबी हंगामासाठी उपलब्ध केलेल्या या बियाणांमध्ये 8,000 पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कंपन्यांना देशभरात कुठेही ती खरेदी करता येईल. मार्केट प्लेसवर सर्व नियम आणि प्रक्रियांचं काटेकोर पालन करून बियाणे खरेदी सुलभ पद्धतीने करता येते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली. कार्यभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. उमेदवारांच्या माघारीनंतर लढतींचं चित्र होणार स्पष्ट. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार. आणि अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उंबरठ्यावर गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्यामुळे भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे